नमस्कार, मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, गोड बोलून फसवणूक कशी केली व्यापाऱ्यानं, तो व्यापारी काय लांबचा नाही, आपल्याच अकोले तालुक्यातला कोतुळ येथे राहतात ते व्यापारी। तर ते व्यापारी कोण होते त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांनी फसवणूक कशी केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपण हेलगनची किंमत सांगितली होती 45,000, तर यावर तुटायला आला 38,200 रुपयाला। तर 100 रुपये विसर दिला मला आणि म्हणा मी आता 8 दिवसात हेलगी तुझी घेऊन जाईल। तर 8 दिवस झाले, 15 दिवस झाले आणि 20 दिवस झाले, अजून म्हणा 8 दिवसांना हेलगी नेईल। तर तसे 25 दिवस झाले होत होते। तर त्याला म्हणला तुम्ही काय येऊ नका आणि हेलगी एवढा दिवस कुठं व्यवहार होऊन राहतात का? तर अशी फसवणूक करणारे भरपूर असे व्यापार राहतात। तर मित्रांनो, व्यवहार होऊन आणि 2-3 दिवसांना गावठी गिऱ्हाईक आपले भरपूर येत होते, पण मी त्यांना सांगितलं का हेलगी आपली विकून टाकल्यात 38,200 रुपयाला। मी त्यांना पण खरं सांगून दिलं। तर मित्रांनो, आपल्या भागात आपली फसवणूक होते व्यापाऱ्यांकडून, तर असं कोणाची फसवणूक झाली नाही पाहिजे। असे नेमकी गिऱ्हाईक पाहूनच हेलगी देत जा। कोणाकडे जनावरं काही विकायला राहतात तर कोणाला 8 दिवसाचं वायदा नका करू, 2-3 दिवसात नेली तर हेलगी देऊन टाकायची, नाही तर मग ते विचारा राहिला आणि त्या माणसाला हेलगीसुद्धा द्यायची नाही। तर कसा झाला ब्लॉग नक्की कमेंटद्वारे कळवा मला। जर चॅनलला नवीन असाल ना, नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो। अशी फसवणूक कोणाची आपल्या मूळ नाही पटत आणि आपल्या भागात झाली नाही पाहिजे, हेच तुम्हाला सांगू शकतो। कसं काय झाला ब्लॉग नक्की सांगा। तर मित्रांनो, आपल्याकडं आपलं जोड तो आहे तो विकायचं आहे आणि आपलं गावठी गिऱ्हाईक आलं ना तर नक्की जमवून देईल मी व्यवहारामध्ये पण। तर कोणाला लागत असते तर नक्की कॉल पण करा, मी नंबर देतो 82 75 70 82 91 या नंबरवर कॉल करून नक्की आपल्या गावठी गिऱ्हाईकाला वेलगी देऊ शकतो मी। तर मित्रांनो, कोणाला 1 लागत असेल तर कोणाला 2 लागत असतील, असे 3 वेली आहेत आपल्याकडं, तर नक्की जमवून देऊ। तर तुम्ही फक्त येऊ शकता आणि नाहीतर कॉल पण करू शकता। फोनवर तर व्यवहार नाही होणार, पण मग घरी आलो नक्की व्यवहार होईल, तर नक्की या तुम्ही। तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येक ग्रुपवर सोडा। तर असं आपल्या भागात झालं नाही पाहिजे, ते माझ्या भोवती झालं तसं। तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतं नक्की खरं सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला मित्रांनो विसरू नका। आपलं गावाकडचं ब्लॉग आहे आणि तुम्हाला हेच सांगू शकतो, आपले फसवणूक बरेचशी करतात, तर अशी फसवणूक होणार नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो आणि इथंच थांबतो। जय आदिवासी भावांनो।